नमस्कार। एकात्मिक कीट नियोजनासाठी जे काही जैविक उपाय आपल्याकडे आहेत त्यावर आपण बोलणार आहोत। संत्रा बाग सध्या मृग आणि आंब्याचे फळं संत्रा बागेमध्ये आहेत आणि जून आणि जुलै महिन्यामध्ये मुख्यतः पालवी फुटत असते झाडांना। तर या पालवीमध्ये जनरली जो की मुख्यतः सायला आहे, सायला हा अंडी देत असतो आणि याचं जीवनचक्र जे असते ते पुढे चालत असते आणि इथून पुढे आपल्याला सायला आपल्या शेतामध्ये बघण्यास मिळतो। त्याच सोबत आपल्याला तुमची नागाळी आणि सोबत ब्लॅक ॲफिड हा जनरली बघण्यात मिळतो। तर मुख्यतः बघायला गेलं तर सायलामुळे जो काही सिट्रस ग्रीनिंग आहे तो आपल्या शेतात होत असतो आणि ज्यामध्ये त्याचे लक्षणं जशी दिसतात की अर्ध फळ हे पिवळं आणि अर्ध हिरवं ह्याप्रमाणे फळ होत असतात आणि त्याच्यामुळे जास्त फळगळ होत असते। त्याचप्रमाणे जे काही तुमचा ब्लॅक ॲफिड आहेत जे की तुमच्या नवतीवरच जास्त असतात, त्यामुळे जनरली आपल्याकडे सिट्रस ट्रिस्टेचा व्हायरस या नावाचा व्हायरस हा कीट फैलावत असतो आणि त्यामध्ये त्याचे लक्षण असे असतात की झाड वरतून वाळत असते। तर हे मुख्यतः आपल्याला त्यांना आळा घालण्यासाठी व जे काही कीटकांचं जीवनचक्र आहे त्या जीवनचक्रामध्ये आपल्याला आळा घालण्यासाठी जैविक पद्धतीचा उपाय करायला हवा। तर त्यासाठी एक उपाय म्हणून जर सुचवायचं झालं तर आपल्याकडे मुख्यतः बॅसिनिया बिव्हेरिया ही जी काही बुरशी आहे जी की जैविक बुरशी आहे आणि ज्याचा वापर आपण ॲज अ कीटकनाशक करत असतो। तर आपण फवारणी करत असताना जे काही तुमचं अमावस्या आणि पौर्णिमा आहे, तर ह्या अमावस्या आणि पौर्णिमेला जो सायला आहे त्याचे अंडे देत असतो आणि त्याचं जीवनचक्र पुढे चालू असते। तर त्या जीवनचक्राला आळा घालण्यासाठी आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये बॅसिनिया बिव्हेरिया नावाची एक जैविक कीटकनाशक बुरशीचा जर फवारा आपण प्रति 30 दिवसांना येणाऱ्या 3 महिन्यापर्यंत जर केला, आपला आंब्या बहार निघेपर्यंत, आणि मृगाला पुढे 30 महिने अजून एक फवारा जर 30 दिवसांचा वाढवला, तर नक्कीच याच्यामध्ये एक एकात्मिक नियोजन आपलं ह्या कीटकांचं होऊ शकते आणि ज्यामुळे जे काही फोफवणारे कीटकजन्य रोग आहेत ते आपल्याला आपल्या बागेमध्ये दिसणार नाहीत आणि त्यामुळे फळगळीचंही नियोजन योग्य प्रमाणे होईल। धन्यवाद।